सूत्र 87. नानामतं महर्षीणां साधूनां योगिनां तथा दृष्ट्वा निर्वेदमापन्नः को न शाम्यति मानवः. महर्षी, साधू, योगीजन यांची वेगवेगळी मतं आहेत. हे पाहून त्या सर्वांविषयी उदासीन वृत्ती धारण करणाऱ्या कोणाला शांती मिळणार नाही? नक्कीच मिळेल. नाथ सांगतात, प्राचीन काळापासून सर्वत्रच तथाकथित ज्ञानी म्हणजे पुस्तकी पंडितांच्या झुंडी निर्माण झालेल्या दिसतात. आपल्या बुद्धीला जे आणि जेवढं झेपेल, झेपतं ते आणि तेवढंच सत्य आहे अशी पंडितांची धारणा असल्यानं विविध मतप्रवाह आणि ते हिरिरीनं मांडणारे विविध संप्रदाय निर्माण झाले. प्रत्येकाचा मताभिनिवेश औरच. अगदी अंतिम सत्याबद्दलही त्यांची मतभिन्नता. त्यातही ठामपणा इतका टोकाचा की सामान्य अभ्यासू भंजाळून जावा. म्हणजे ज्ञानाच्या प्राप्तीनं मन आणि बुद्धी शांत होण्याऐवजी ढवळून निघण्याचीच शक्यता अधिक. कोणाचं सत्य खरं मानायचं अशी संभ्रमित अवस्था. त्यातून हाती काही लागेल का? नक्कीच नाही. अंतिम सत्य अंतिम असल्यानं ते एकच आहे. त्यात विविधता, भिन्नता असू शकत नाही. महर्षी, साधू, योगीजन यांच्यातील भिन्न मतप्रवाह हा एक केवळ तार्किक दुराग्रह, बुद्धिभ्रमच म्हणता येईल. त्यांच्यात अडकून पडल्यास सत्याचं ज्ञान होईल याची शाश्वतीच नाही. कारण ह्या सत्याचं बुद्धीनं ज्ञान संपादन करण्यापेक्षा त्या सत्याची आत्मानुभूती होणं महत्त्वाचं आहे. त्यात बुद्धी प्रामाण्यानं येणाऱ्या शंका संदेहांना स्थान नाही. शंका संदेह आले की मन अस्थिर, अशांतच राहणार. मग ते शाश्वत सत्याची अनुभूती कशी घेऊ शकणार? ही सांप्रदायिक अभिनिवेशी मतमतांतर अध्यात्मात घातक ठरतात. आत्मानुभूतीपासून दूर नेतात, दूर ठेवतात. म्हणून त्यांच्यापासूनच दूर राहावं. त्यांच्याबाबत उदासीन असावं. त्यांच्या बंधनात अडकू नये. सत्याची प्राप्ती हा बुद्धीचा विषय नसून आत्मानुभूतीचा विषय आहे. जो हे जाणतो तोच बुद्धिभ्रमाच्या जाळ्यातून मुक्त होतो. तोच परमशांतीला प्राप्त होतो. विविध प्रकारच्या द्वंद्वांबरोबरच विविध तात्विक वादांपासून दूर राहून आत्मशांतीची अनुभूती घेण्याचा उपदेश सर्वज्ञ महागुरु अष्टवक्र मुनी इथे करत आहेत.